मुदत 4000च्या दरम्यान झाली. ही 500-600ची वाढ एका दिवसात झालेली आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा 200-400 रुग्णांची संख्या वाढली, अमरावतीमध्ये वाढली. काही ठराविक ठिकाणी निश्चित प्रकारे त्याची वाढ होत आहे. आणि या संदर्भात केंद्र शासनाचं जे पथक आलं होतं त्या पथकाच्या सुद्धा ज्या विदर्भात खास करून जे वाढत आहे या सगळ्या संदर्भाने काही त्यांच्या सूचना होत्या आणि त्या सूचना म्हणजे ह्याच आहेत की 3T प्रिन्सिपल हे पाळलं गेलंच पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आता वाढ होत असेल त्या ठिकाणी ट्रॅकिंग करणं, म्हणजे एक जी केस असेल त्याच्या संदर्भात 10-15 लोकांचं ट्रॅकिंग करणं, ट्रेसिंग करणं आणि ट्रीटमेंट करणं, या 3T प्रिन्सिपलचं अतिशय तंतोतंत पालन करणं. कारण असं नको व्हायला की 1 वर्ष झालं आणि म्हणून आता आपण कुठेतरी त्याच्यामध्ये लिथार्जी आली किंवा कुठेतरी त्यामध्ये आपण आळस करतोय, असं करून चालणार नाही. हा एक महत्त्वाचं तत्व त्यांनी सांगितलं आणि ते आम्ही फार मनापासून सूचना माननीय मुख्यमंत्र्यांच्या VC-मध्ये सगळ्या प्रशासनाच्या म्हणजे कलेक्टर, कमिशनर आणि आमच्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांना निश्चित प्रकारे दिलेलं आहे. त्याचबरोबर टेस्टिंगचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीनं वाढलं पाहिजे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट जास्त येतोय त्या ठिकाणी टेस्टिंगचं प्रमाण वाढलंच पाहिजे. आपण एक खूप कडक सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहे. कोविन ॲपच्या संदर्भात मी एवढं सांगेल आता वॅक्सिनेशनच्या अनुषंगाने की वॅक्सिनेशनमध्ये आपण सध्या सेकंड डोस वॅक्सिनेशनचा आजपासून सुरू केलेला आहे आणि त्यामुळे ती एक महत्त्वाची न्यूज आहे की आपण सगळ्यांनी ज्यांनी पहिला डोस झाला होता त्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस देणं अपेक्षित होतं. त्या अनुषंगाने सेकंड डोस सुरू करण्यात आलेला आहे. काही सकाळी माध्यमांची अशी प्रश्न होते की सेकंड डोसचे नाव कोविन ॲपमध्ये येत नाहीये, पण तशी परिस्थिती खरी नाही. फक्त ज्यांचं आपण ऑफलाईन किंवा मॅन्युअली ज्यांचं रजिस्ट्रेशन केलं आणि ते रजिस्ट्रेशन मॅन्युअली केलेलं असताना नंतर त्यांनी अपडेट नाही केलं किंवा त्यांनी अपलोड नाही केलं, मॅन्युअलीचं पुन्हा अपलोड करणं हे गरजेचं होतं. त्या ठिकाणीच खऱ्या अर्थाने अशा स्वरूपाचे नाव येत नाही म्हणजे सेकंड डोससाठी, असं कोविन ॲपच्या संदर्भाने निदर्शनास आलेलं आहे. हा मोठा प्रश्न आहे, अशातला भाग नाही आहे. तो निश्चित प्रकारे सोडवण्यात येईल. जे मॅन्युअली त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले नावं होते त्यांना पुन्हा अपलोड करणं कोविनमध्ये हे करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इन जनरल वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे आणि ज्यामध्ये हेल्थ कर्मचारी त्याचबरोबर फ्रंटलाईन कर्मचारी यांना आपण मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशन करून घेत आहोत. त्याच्यामध्ये कुठेही काही कमतरता नाही आहे किंवा जे काही सेंटर्स आपण केलेले आहेत 750च्या दरम्यान त्या सगळ्या सेंटर्सवर मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. तर या व्यतिरिक्त मला असंही सांगितलं पाहिजे की जे काय आमचा आरोग्य विभाग आहे, बजेट सेशन आहे आणि या बजेट सेशनच्या अनुषंगाने माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ज्या काही बैठका घेतल्या, या बैठकांमध्ये आम्ही खूप आग्रहपूर्वक आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं की साधारणपणे 4-1 हजार कोटी रुपये हे आमचे ऑनगोईंग जे काही बांधकाम आहेत, मग ज्यामध्ये PSC असेल, ज्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, या सगळ्यांचे ऑनगोईंग कामं चालू आहेत. अनेक सन्मान्य आमदारांचे, लोकप्रतिनिधींचे असं म्हणणं आहे की आता आमचं 30 खाटांचं हॉस्पिटल हे खूप म्हणजे ओव्हरलोड झालंय आणि आता 30चं 50 करा किंवा 50चं 100 करा. या सगळ्यांसाठी सुद्धा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी ADB नावाची जी बँक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक, या एशियन डेव्हलपमेंट बँककडून राज्य सरकारला सॉफ्ट लोन मिळणारे ज्याचा सुतोवाच माननीय उपमुख्यमंत्री यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा केला आणि नक्कीच ती खूप जमेची बाजू आहे. जर हा 1 गो मध्ये आपल्याला एवढा रक्कम मिळाली तर निश्चित प्रकारे हे ऑनगोईंग वर्क्स पूर्ण होतील आणि सगळीकडे एक चांगलं मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. एक नक्कीच आहे की साधारणपणे प्लॅनिंग कमिशनचं म्हणणं असतं की
GDPच्या म्हणजे एकूण स्थूल उत्पन्नाच्या 5% तरी खर्च हे आरोग्यावर झाला पाहिजे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. परंतु आजपर्यंतच्या सगळ्या राज्यांच्या सरकारांमध्ये 1% दरम्यानच खर्च झालेले आहेत आणि त्यामुळे आरोग्य विभागाकडे जनरल दुर्लक्ष झालेलं होतं. परंतु माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने निश्चित प्रकारे यावेळी भरीव निधी मिळेल अशी मला आशा आहे. कारण आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातला बैठक घेऊन निश्चित आम्ही या सगळ्या संदर्भाने निधी देऊ असं सांगितलंय. आमची अशीही म्हणणं आहे की नुसतं बांधकाम करणं हा राज्य सरकारचा आरोग्य विभागाचा हेतू नाही. खऱ्या अर्थाने आम्हाला डोर स्टेपवर किंवा जवळ रुग्णांच्या जवळ खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा देण्याची आवश्यकता वाटते. आणि म्हणून काही गोष्टी जसं आता डायलिसिस सारखा एक महत्वाचा विषय तो आज जिल्ह्याला जाऊन त्या ठिकाणी घ्यावा लागतो डायलिसिस, तर ते आता तालुक्याच्या स्तरावर मिळावं अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करतोय. त्यामुळे डायलिसिस तालुक्याला मिळाव्यात यासाठीचं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही करणार आहोत. दुसरी जी फ्लीट आहे, एक फ्लीट म्हणजे आम्ही 500 ॲम्ब्युलन्सेस बदलणार यावर्षी. एक 8-10 दिवसात त्या सगळ्या खरेदी केल्या जाणार विहित पद्धतीनं, विहित मार्गाने. यावर्षी सुद्धा उर्वरित 500 ॲम्ब्युलन्सेस खरेदी व्हाव्यात अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही ॲम्ब्युलन्सेसच्या माध्यमातून डिलिव्हरीसाठी ज्या आमच्या माता भगिनींना वहन करायचंय त्यांच्यासाठीची खूप चांगली सुविधा या निमित्ताने होईल. इमर्जन्सीसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींची उपयोगिता होऊ शकते. अनेक असे स्क्रीनिंगचे जे विषय आहेत, कॅन्सरच्या स्क्रीनिंगचे विषय, खास करून सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्याचा एक बेधडक कार्यक्रम ज्याला म्हणू आपण तो राज्यभरामध्ये घेण्याचं मानस राज्य शासनाचा आणि खास करून आरोग्य विभागाचा आहे. त्या सगळ्या काही एक महत्त्वाचे कार्यक्रम या वर्षीच्या त्या बजेटमध्ये आपण त्याची अंमल करणार आहोत. आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला निश्चित प्रकारे जी प्लॅनिंग कमिशननी सांगितलेली एक 5% जी काही आवश्यकता आहे ती मिळावी अशी अपेक्षा आमची आहे आणि तशी मिळेल अशी खात्री वाटते. काही जिल्ह्यांत कसं पाहताय आणि काय त्या जिल्ह्यातले अधिकारी दक्षता घेत आहेत किंवा तशा सूचना आपण केल्या? नाही, एक नक्कीच आहे की मी आता सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला सर्वदूर जगामध्ये सेम. ज्या ठिकाणी संख्या वाढते तिथे टेस्टिंगचं प्रमाण वाढलं पाहिजे असा आमचा त्या ठिकाणच्या कडक सूचना आहे. त्याची अंमल व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि टेस्टिंग वाढवणं तर टेस्टिंग कुणाच्या वाढवायच्या, जाऊन कुणालाही उचलून टेस्टिंग करण्याचं काही कारण नसतं. त्याच्यासाठीची जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे ट्रॅकिंग ट्रेसिंग आहे. तर 3T प्रिन्सिपलचं आम्ही तेच सांगत होतो की एक रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संदर्भातले 15 जे रुग्ण असतात, मग काही क्लोज कॉन्टॅक्टचे असतात, काही त्याला आपण म्हणता येईल की जरा दूर कॉन्टॅक्टचे असतात. तर या सगळ्या मिळून एक 15 रुग्णांचं ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग होणं गरजेचं आहे, टेस्टिंग होणं गरजेचं आहे. आणि अशा अनुषंगाने आपण जर का लवकर निदान करू शकलो तर त्याचा जीव वाचवण्याची शक्यता खूप मोठी असते. आणि जर याच गोष्टीला थोडा उशिरा निदान झालं आणि टेस्टिंग उशिरा झाली, त्याला उशिरा लक्षात आलं आपण पॉझिटिव्ह झालेलो आहोत, तर तो 2 पद्धतीनं नुकसान करतो. तो एकतर इतरांना इन्फेक्ट करतो आणि तो स्वतः रुग्ण सुद्धा अधिक सिव्हिअर डेंजरमध्ये जातो. कारण जर त्याला कोमॉर्बिडिटी असेल तर मग त्याला त्याच्यातून रिकवर होणं फार अवघड होऊन जातं. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग करणं हाच वाढत असलेल्या जिल्ह्यांमधला एकमेव उपाय आहे आणि तोच केंद्रीय पथकाने सांगितला आहे. तीच सूचना आम्ही केलेली आणि त्याचं मॉनिटरिंग करणं आणि सातत्याने रिव्ह्यू घेणं हे आमच्या आरोग्य विभागाचं इथून पुढचं काम आहे. मुंबईत पण मोठ्या प्रमाणावर ट्रॅकिंग ट्रेसिंग, मुंबईत पण रुग्ण मोठ्या प्रमाणावर संपर्कात आलेले लोक असतात त्याची फारशी काही विचारणा केली जात नाही. आता सध्याची स्थिती सगळीकडे झालेली आहे. मला असं वाटतं की हे गंभीर विषय आहे, याला कुठेही म्हणजे हे अक्षम्य विषय, हा क्षमायोग्य बिलकुल नाही आहे. आणि मला असं वाटतं की याच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. जर ट्रॅकिंग ट्रेसिंग व्यवस्थित होत नसेल तर संबंधित व्यक्तींवर, खास करून ही डिस्ट्रिक्ट म्हणजे मुख्य प्रशासन तर कलेक्टर आणि संबंधित महानगरपालिका असेल तर कमिशनरचं त्यांचं मुख्य राहीलच, पण खाली जी काही
DHO लेवलचे जे लोक आहेत की जे खाली ट्रॅकिंग ट्रेसिंग करतात त्यांनी हलगर्जीपणा करून आता चालणार नाही. जर अशा पद्धतीचं कुठं वाढत असलेल्या संख्येच्या ठिकाणी ट्रॅकिंग ट्रेसिंग होत नाहीये, त्याची टक्केवारी फार कमी आहे किंवा टेस्टिंगची टक्केवारी कमी आहे, तर मला वाटतं अशा जिल्ह्यांना आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुद्धा गरज येणाऱ्या काळात निर्माण होईल. कारण मला असं म्हणायचं की या सगळ्या गोष्टी आज वाढ होणं, आज जे 100% मागचा महिनाभरात आपण नियंत्रणात आणलेलं आहे, जवळजवळ कर्व फ्लॅट झालेला आहे. साधारणपणे 2000-2500च्या आत बाहेर कुठेही संख्या गेलेली नव्हती, ती अचानकपणे आता 4000ला टच केलेली आहे. याचा अर्थ काही जिल्ह्यांमध्ये वाढ झाली, तिथं त्वरेने पावलं उचलली पाहिजेत, करेक्टिव्ह ऍक्शन घेतल्या पाहिजेत आणि सगळी स्थिती सुधारली पाहिजे. पण कर्मचाऱ्यांवर तुम्ही नियम वगैरे सगळे लावताय, कडक कारवाई व्हायला पाहिजे, पण जी मास गॅदरिंग होते खास करून पॉलिटिकल, त्याच्याकडे सगळे डोळे जात करतात. हजारोनी लोक येत आहेत, अनेक कार्यक्रम होत आहेत, त्या ठिकाणी केसेस सुद्धा होत नाहीत. मग यामुळे पण कोरोना वाढण्याची भीती कदाचित लोक लग्नाला यायला एक नक्कीच आहे की जे आज आपण गाईडलाईन्स दिलेल्या आहेत किंवा ज्या आपण नियमावली बनवलेल्या आहेत, लग्नांच्या असो पब्लिक गॅदरिंगच्या असो, त्या पाळल्या जात नाहीयेत. हे आपल्याला सर्वदूर दिसत आहे आणि हे योग्य गोष्ट नक्कीच नाही. आपण जनतेला त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी ओपन अप केलेलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आता आपण रेल्वे जी लोकल ट्रेन आहे ती सुद्धा आता पुन्हा सुरू व्यवस्थित करण्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी आणि त्याच्यावर नियंत्रण ज्या ज्या संबंधित सेक्शनचे लोक असतील त्यांनी ठेवायलाच हवं आणि आता ते जर ठेवत नसतील तर त्यांना अकाउंटेबल सुद्धा धरायला लागेल. जर हे नाही केलं वेळेत तर आता जसं पाश्चिमात्य देशामध्ये आपल्याला पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागतं. काल परवा दुबईला लॉकडाऊन करावं लागलं, UK मध्ये आणि अन्य राज्यांमध्ये देशांमध्ये सुद्धा लॉकडाऊनचा तिसरा लॉकडाऊनची सायकल सुरू झाली आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात ही साखळी ब्रेक करण्यासाठी म्हणजे हे जर का नाही नियंत्रण करू शकलो आपण तर मग लॉकडाऊनच्या परिस्थितीला जावं लागतं. ते जायचं नाहीये, अजिबात जायचं नाही, हेही तेवढंच आमचं लक्ष आहे आणि त्यामुळं या सगळ्याच गोष्टी जरा नियंत्रणात कशा राहतील याकडे अधिक बारकाईने लक्ष द्यावं लागेल. मुंबई लोकल जी आहे ती मुंबईतली लोकल जेव्हापासून सुरू केली आहे तेव्हापासून असं लक्षात आलंय की तिथली रुग्णसंख्या वाढते. असं जर वाढत गेली तर लोकल पुन्हा एकदा सामान्यासाठी बंद करण्याचा विचार होऊ शकतो. एक नक्कीच आहे की आपल्याला शेवटी आरोग्याची काळजी घेणं लोकांचा हा प्राथम्य क्रमांक असतो. आज आत्ता लोकल सुरू केली त्याच्यातही फार स्टॅगर्ड टायमिंग्स आहेत. खरं तर लोकांच्या अगदीच सोयीची टायमिंग ठेवली नाहीये यासाठीच की बाबा खूप जास्त गर्दी होऊ नये. त्यामुळे आपण लक्ष ठेवून आहोत. आज या मिनिटाला लगेचच एकदम टोकाची स्टेप घेण्याचं काही कारण वाटत नाही, दिसत नाही. ठीक आहे, 500नी रुग्णसंख्या वाढली, नक्कीच एक अलाराम मिळाला, एक सिग्नल मिळाला की नाही वाढतीये, तर आपण जागरूक होऊन पटकन त्यावरचे उपाय केले पाहिजेत आणि मला वाटतं की ते करण्याकडे आपण जास्त लक्ष देऊ आणि लॉकडाऊन वगैरे हा फार लास्टचा पर्याय किंवा ट्रेन चालू झाली पुन्हा बंद करणं हा सुद्धा खूप उशिराचा पर्याय. आज तूर्त आपल्याला अधिक कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरवर लक्ष केंद्रित करणं हाच मला महत्त्वाचा. औषध आणि यंत्रसामुग्रीवर कॉन्सन्ट्रेट होतं. कर्मचारी जी संख्या आहे कसं काय त्याचं कसं आम्ही आता 28 तारखेला आरोग्य विभागाची भरती 28 तारखेला 100% म्हणजे 50%च्या ह्याच्यात करत आहोत. साधारणपणे आमच्या विभागाच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्याच्या 50% जागा आम्ही 28 तारखेला 2 दिवसाच्या परीक्षेमध्ये या भरल्या जात आहेत आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातली संपूर्ण जी काही नियोजन आहे, किती परीक्षा केंद्र असावे, त्यानंतर पेपर सेटिंगचा जो विषय असतो तो सुद्धा पेपर सेटिंगचं एक स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. IT डिपार्टमेंटच्या एका कंपनीला सुद्धा हे काम पूर्ण सोपवण्यात आलेलं आहे. OMR पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे. OMR म्हणजे त्या ठिकाणी तो जो चॉईस असतो गोल हे करायचं असतं आणि तिथल्या तिथंच त्यांना एक त्यांची एक कॉपी त्यांना मिळते आणि एक कॉपी तपासणीसाठी
पेपर तपासणीसाठी पुढे जाते इव्हॅल्युएशनसाठी आणि मला वाटतं की त्याची आन्सर की डेव्हलप केली जाते आणि नंतर मग आन्सर कीच्या माध्यमातून सगळ्यांचा रिझल्ट एक 8 दिवसाच्या आतमध्ये लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की 28 तारखेला होऊ घातलेली परीक्षा साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण निकाल लागेल आणि त्याच्या संदर्भातील जे काही कागदपत्रांची सगळी तपासणी करून त्यांच्या पुढील आदेश देण्याचं काम म्हणजे त्यांना ऑर्डर्स देण्याचं काम केलं जाईल. मला असं वाटतं की एकूण आमच्या आणि शेवटी कसं असतं की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या अनेक जागा ह्या ग्रामविकास विभागाच्या असतात. म्हणजे कुठल्या तर साधारण MPW म्हणतो आपण किंवा ANM म्हणतो आपण. ही संख्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या जागा ग्रामविकास विभाग भरतं. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून ग्रामविकासाला सुद्धा प्राधान्यक्रम देऊन या फक्त आरोग्याशी संबंधित जागा भरायला मुभा देण्याचं काम मंत्रिमंडळात माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः सांगून करायला लावलं. त्यामुळे ती जागा ग्रामविकास विभाग भरत आहे. आमच्या बरोबरीनंच त्यांचं सगळं काम चालू आहे. कदाचित परीक्षांचे दिवस थोडे पुढे मागे असतील पण आरोग्य विभागाच्या आज जवळजवळ 5000 जागा भरण्याच्या संदर्भात आमची प्रक्रिया 28 तारखेला पूर्ण केली जाणार आहे. एकूण 17,000 जागा रिक्त आहेत. 17,000 जागांच्या 50% जागा म्हणजे साधारणपणे 8,500 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. हे आरोग्य विभागाच्या अनुषंगाने मी सांगेन. वैद्यकीय शिक्षण विभाग याला सुद्धा 50% जागा भरण्याला मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे ओव्हरऑलच आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभाग या विभागांना 50% जागा भरण्याच्या सूचना किंवा या निर्णय हा कॅबिनेटने दिलेला आहे. आणि उर्वरित 50% जागा सुद्धा येणारा जो काही आरक्षणाचा जो निकाल वगैरे लागेल त्यानंतर इमिजिएटली तो पण लगेच जागा आम्ही भरणार. महिला बाल रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी मंजूर असतील त्याच ठिकाणी आता औरंगाबादला आपण महिला रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे. त्याच्या बांधकामाची निविदा या 4-8 दिवसामध्ये फायनल केली जाईल आणि अत्यंत भव्य दिव्य असं महिला रुग्णालय हे या ठिकाणी स्थापन केलं जाईल औरंगाबाद. मला असं वाटतं की कोरोनाच्या संदर्भात आता केंद्र सरकारकडे एका गोष्टीकडे अत्यंत आतुरतेने वाट बघतो आहोत की जे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये पहिल्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 30 कोटी लोकांना भारताच्या आम्ही लसीकरण करणार आहोत आणि यामध्ये 3 घटक त्यांनी सांगितले. एक आरोग्य कर्मचारी, दुसरे फ्रंटलाइनर्स आणि तिसरे 50 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिड जे लोक आहेत त्यांना. असं एक अंदाजे 31 कोटी लोकांना आम्ही लसीकरण करणार. तर या 31 कोटीच्या संदर्भात मध्ये 2 महत्वाचे गोष्टींचं आता लसीकरणाची प्रक्रिया चालू आहे. परंतु तिसरा कधी सुरू होणार याची वाट आम्ही पाहतो आहोत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोमॉर्बिड 50+ आणि 50- जे काय असतील त्या लोकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र शासनाने जाहीर केला पाहिजे आणि तो ज्या पद्धतीनं हे त्यांच्या वतीनं मोफत केलं जात आहे किंवा त्यांच्या वतीनं खर्च केला जात आहे त्याच पद्धतीनं पुढचे सुद्धा खर्च केले जावेत. ही माझ्या मागणी आग्रहाची पहिल्यापासून आहे. गरीब माणूस जो आहे तो दारिद्र्य रेषेखालचा आहे, ज्याला पिवळं रेशन कार्ड आहे, जो मध्यमवर्गीय गरीब ज्याला आपण म्हणू की लोअर मिडल क्लास ज्याला म्हणता येईल त्याही घटकापर्यंत आपण लसीकरण हा खर्च मोफत केलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. नक्कीच श्रीमंत लोकांचा नाही केला तरी ते लोक करू शकतील परंतु गरीब घटकांपर्यंत लसीकरण मोफत केलं पाहिजे. जवळ एक नक्की आहे की लसीकरणाचे परिणाम चांगले दिसत आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता लसीकरणाचं लस उत्पादन सुद्धा मोठ्या पद्धतीने. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे कोमॉर्बिड सेक्शन जो आहे तो संपल्या सर्वांसाठीच हे खुलं केलं पाहिजे आणि ज्याला वाटेल
खरेदी करून घेण्याची व्यवस्था सुद्धा केंद्र सरकारने केली पाहिजे. अनेक कॉर्पोरेट हाऊसेस सुद्धा अशा पद्धतीची लस खरेदी करून इच्छितात. मला वाटतं सर्वसामान्यांना ज्याला वाटेल त्यांना त्यानंतर लस खरेदी करून लसीकरण करून घेण्याची मुभा असण्याची आवश्यकता आहे. परंतु पहिल्यांदा हे जे 30 कोटीचा घटक आहे तो पूर्ण संपल्यानंतरच ते करतील असं एक माझा अंदाज आहे. चलो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.